शासनाच्या आदेशानुसार मिळकतधारकांच्या करात 50% सवलत देण्याचं परिपत्रकानुसार नृसेवाडी ग्रामपंचायतीनं 10 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवली। मात्र या ग्रामसभेच्या नोटिशीची माहिती न देता ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात ग्रामसभाच झाली आणि फक्त थकीत मिळकतधारकांच्या घरफळ्यात 50% सवलत देण्याचे एकतर्फी निर्णय घेतला असल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक हेमंत कोळी यांना धारेवर धरलं। यावेळी ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार करत बोगस ग्रामसभा दाखवून मनमानी करून केवळ घरफाळा करात सवलत दिली आहे। मात्र शासनाच्या आदेशानुसार पाणीपट्टीसह इतर करात देखील सवलत देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, यासाठी पुन्हा ग्रामसभा घेऊन योग्य तो निर्णय करावा अशी मागणी गुरु खोचरे, मुकुंद पुजारी, संजय शिर्टीकर, अमोल विभूते, विकास पुजारी, अविनाश शिंदे, विनोद पुजारी, सुरेश गौंडी, रामा कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली। या विषयावरून सभागृहात आरोप प्रत्यारोप करून विरोधकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाणीपट्टी करात सवलत नाकारली आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। यावेळी विरोधकांनी ग्रामसभा झाली असल्यास प्रोसिडिंग का दाखवत नाहीत असा सवाल उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती करीत खोट्या ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचं सांगितलं। ग्रामपंचायतीनं नफा तोटा पाहण्यापेक्षा ग्रामस्थांचं हित लक्षात घ्यावं। पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांनी वर्गणी काढून पूर्ण केली आहे, त्यामुळे पाणीपट्टी सवलतीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। यावर तातडीने योग्य न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं विरोधकांनी सांगितलं। यावेळी सागर धनवडे यांनी देखील नृसिंहवाडीच्या नागरिकांचा विचार करून सर्व मिळकतधारकांना घरफाळा, पाणीपट्टी यामध्ये सवलत मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली। यावेळी मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, अमोल विभूते, विकास कदम, विकास पुजारी, विनोद पुजारी, सुरेश गौंडी, राजू पुजारी, उदय शिर्टीकर, गुरु रिसबूड, अविनाश शिंदे, पिंटू पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। शासनाने ग्रामपंचायतीसाठी जो जी.आर. लागू केला आहे की पाणीपट्टी आणि इतर घरफाळा यासाठी जे 50% निर्णय ग्रामपंचायतीने सूट द्यावी, त्याबद्दल मी शासनाचा पहिला आभार मानतो आणि अभिनंदन करतो। त्यानंतर वाडी तीर्थक्षेत्र ग्रामपंचायत असल्यामुळे वाडीत येणारी भाविकांची संख्या बघता पाणीपट्टी किंवा पाण्याची योजना यासाठी ग्रामपंचायत बरेच प्रमाणात खर्च करते। या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा आणि ग्रामपंचायतीमध्ये येणारे भाविक आणि यांच्या सोयीसाठी जे आम्ही काय निर्णय आहे शासनाचा, तो निर्णय आम्ही अतिशय चांगला घेणार आहे आणि आता आम्ही ऑलरेडी शासनाच्या निर्णयाला आम्ही अनुकूल असून आम्ही शासनाच्या निर्णयाची बांधील आहे आणि आम्ही जो निर्णय घेणार आहे आज आम्ही जर आमच्या सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आमच्या गटाचे सगळे सदस्य असतील, हे बसून आम्ही आज निर्णय घेणार। तो निर्णय हा ग्रामपंचायत जो निर्णय घेणार तो ग्रामस्थांच्या हिताचा घेणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी सुद्धा 50% माफ करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे। कारण यापूर्वी ग्रामपंचायतीला ज्यावेळी पेयजल योजना पाहिजे होती त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी सुद्धा 20 लाख रुपये हे आपल्याकडचे भरून ग्रामपंचायतीला पेयजल योजना चालू केल्या। त्यामुळे माझं असं मत आहे की ग्रामस्थांना पेयजल योजनेसाठी पाणीपट्टीला सुद्धा 50% सूट द्यावी आणि जर ग्रामपंचायतीने पाणीपट्टीला 50% सूट दिली तर शासनाच्या बरोबरच ग्रामपंचायतीचे सुद्धा अभिनंदन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घेणे हेच ग्रामपंचायतीने योग्य आहे। कारण गावातील वातावरण बघता कारण त्या शासनाच्या निर्णयाचे संपूर्ण ग्रामस्थांनी कौतुक केले, मी सुद्धा अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी 50% करावी आणि बाकीचे सुद्धा विचार करून ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच माझी विनंती आहे। बॉडीनं किंवा काही पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की ते घरफाळ्यामध्ये सवलत आणि पाणीपट्टी व इतर करामध्ये सवलत द्यायची नाही। अशा निर्णयामध्ये बदल व्हावा आणि सर्व लोकांना याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, पण कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही। पण ग्रामसेवकांनी तो आमचा मुद्दा ऐकून त्या पद्धतीने निर्णय करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आज या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला त्या महाराष्ट्र शासनानं जो जी.आर. काढलेला आहे त्या जी.आर.ची अंमलबजावणी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने करावी आणि घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती ह्याच्यामध्ये 50% सवलत देऊन नियमित घरपट्टी, पाणीपट्टी जे भरणारे लोक आहेत त्यांना सुद्धा ग्रामपंचायतनं आपल्या जी.पी. फंडातनं काहीतरी सवलत द्यावी ही आमची मागणी आहे। मुख्य म्हणजे आपल्या जी.पी. फंडाचा जो 80 व 90 लाख रुपये जो का जी.पी. फंड होता त्या ग्रामपंचायतनं आपल्या अधिकारामध्ये वेळेवर भरणारे जे ग्रामपंचायत आजपर्यंत जे वेळेवर भरणारे आहेत त्यांना सुद्धा काहीतरी सवलत द्यावी ही आमची प्रमुख मागणी त्याच्यात पण आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती। ग्रामसभा मुख्य घ्यायला पाहिजे होती, ती ग्रामसभा घेतलेली नाही आहे आणि ती ग्रामसभा घेऊन
ग्रामसभेमध्ये हा ठराव करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव करून त्याच्यामध्ये हिची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी होती. पण ते ग्रामपंचायतीने नाही केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे ती आम्ही ग्रामसेवकांच्याकडे निवेदनामार्फत दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची रास्त मागणी आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी मुदत दिली ती आपल्याला की 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही काय असेल ते घरपाळा 50% सवलतीप्रमाणे भरा. जवळपास मी 4 दिवसाला येतो ग्रामपंचायतमध्ये फाळा भरून घ्या. पण ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ते माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरायला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. माझं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. यांचा जर निर्णय जर असं त्यांनी 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसला तर नागरिकांचं यात नुकसान होतंय. लवकरात लवकर ग्रामसेवकांनी त्याचं योग्य ते उत्तर काढून मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय सांगितला आहे त्याचा मान ठेवून त्यांनी लवकरात लवकर घरपाळा भरून घ्यायला चालू करावं. पंचायत समृद्ध मंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्याला शासनाकडून जो 13 नोव्हेंबर रोजी 50% करमाफीच्या संदर्भातील जो GR झालेला आहे त्या संदर्भात आपण 10 डिसेंबर रोजी सभेचं आयोजन केलेलं होतं. त्या सभेमध्ये आपण घरपट्टीच्या अनुषंगानं थकबाकीवर 50% सवलत देण्याबाबत आपला चर्चा झाली होती. परंतु काही ग्रामस्थांनी 50% सवलत पाणीपट्टीवरही आणि इतर करावर देण्याबाबत आपल्याला निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात आम्ही सरपंचांशी चर्चा केलेली आहे. तर ते म्हणतात की आपण 2 दिवसांमध्ये आपण याबाबत निर्णय घेऊ आणि ग्रामस्थांना ग्रामसभेचं आयोजन ग्रामसभा झालेली आहे. ग्रामसभे दिवशी आपण निर्णय जो झालेला आहे 10 डिसेंबर रोजी आपली सभा झालेली आहे. त्यामध्ये जो निर्णय झाला तो मी सांगितला की 50% घरफाळा वसुलीवरती आपण थकबाकीवरती आपण कर सवलत देण्याची आहे. याबाबत सरपंचांशी मी बोललेलो आहे की पाणीपट्टी संदर्भात जी मागणी करायची आहे तर ती आपण 2 दिवसात आम्ही कळवू असं आम्हाला सरपंचांनी सांगितलं. गावसभेची जी मागणी आहे ती 50% पाणीपट्टीच्या संदर्भात सवलत देण्यासंदर्भात ते लोकप्रतिनिधी जे आहेत आपले ग्रामपंचायत नरशिवाडी यांच्याशी चर्चा करून आपण हा निर्णय घेऊ. नाही आपण कसं आहे संपूर्ण घरफाळा आणि पाणीपट्टी भरून घेतल्यानंतर आपण 50% सवलत घरपट्टीवरती देतो. पाणीपट्टी असू दे, घरपट्टी असू दे किंवा दिवाबत्ती कर असू दे. तर निर्णय जो झाला तो घरपट्टी वसुलीवरतीच आपण थकबाकीवरतीच आपला झालेला आहे. पाणीपट्टीवरती होणं अपेक्षित होतं पण ते निर्णय प्रतिनिधीने आपल्याकडे ठेवलेला असल्यामुळे ह्याबाबत जो निर्णय होईल तो अंतिम राहील.